पत्रकारांचा परिसर काँग्रेस, वंचित बहु आघाडी, वंचित बहुजन आघाडी सोबत आपला सर्वांचा मी या आमच्या पत्रकार परिषद आपण आमच्या निमंत्रणाला स्वीकारून आपण आल्याबद्दल आपल्या सर्वांच्या सर्वप्रथम आभार प्रकट करत असून आजच्या पत्रकार परिषद संबंधी आमचं जे काय म्हणणं आहे मतलब ही कशासाठी बोलवली आहे आणि काय विषय आहे यावर मी आपलं म्हणणं मांडत आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की 2025च्या नगर परिषदेच्या निवडणुका होत आहे आणि त्यासाठी अनेक सगळी प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आपली मतदान प्रक्रिया आलेली आहे. पण या अंतिम टप्प्यात येईपर्यंत किंवा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते प्रक्रियेला येणार आहेत तेव्हा मला वाटतं आमचा 20 तारखेचा जे सुरू करायचा प्रचार नारळ फोडायचा तो आम्ही 22 तारखेला तो नारळ फोडायचा असं ठरविला होता. त्यामुळे 22 तारखेला मग आमचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे येऊन पक्षाचा नारळ फोडलात आणि त्या दिवसावर तेव्हा ती सभा झाल्यानंतर सभेत पूर्ण वेळ गेला आमचं. पण सभा झाल्यानंतर दुपारच्या 23 तारखेला सकाळी आम्ही आमची एक प्रचार फेरी केली. प्रचार फेरी करत विद्यानगर भागात काही वरिष्ठ लोकांची भेटगाठ केली आणि दुपारून माझी तब्येत खराब झाली तर कालच्या आमच्या सपकाळ साहेबांच्या सभेमुळं तणाव असेल म्हणून असं वाटलं तर त्याच्यामुळे आराम करणं गरजेचं वाटलं. आराम केल्यानंतर काही कमी झाली नाही. त्यानंतर मला 103चं टेम्परेचर वाढलं आणि मी ऑलरेडी डायबिटीज पेशंट असल्याने मी ती काळजी घ्यायला हवी होती. पण माझ्या काहीतरी या लवकर चांगलं होण्याच्या दृष्टीने माझी त्याच्यात चूक झाली आणि ती खूप टेम्परेचर असल्याने मी काहीतरी अँटीबायोटिक चुकीची घेतल्या. ते अँटीबायोटिक चुकीचे घेतल्याने माझे किडनीवर त्याचा परिणाम झालेला आहे. तो किडनीवर जे माझी 2 महिन्यापूर्वीची जर रिपोर्ट आपण बघितलं ती माझी 1.5 अशी आमची त्याचा रिपोर्ट आहे. आणि आता काल 27ला केलं तर त्याचा रिपोर्ट आहे 2 पॉईंट आणि 28ला केलं तर त्याचा रिपोर्ट होता 3.6 आणि काल केलं तर 3.5 आले. सगळे रिपोर्ट आहे तिथं आपल्याला तेही देतो. म्हणायचं कारण मला हे नाही की हे काय म्हणजे ही देवाच्या कडून आलेलं दुःख आहे. तर आता तुम्ही काय कोणी काय करू शकत नाही. पण अशा परिस्थितीत आमची कोणतीही प्रचार यंत्रणा कुठेही थांबविली नाही, कुठेही कमी गेलेली नाही. फक्त एकच कम झालंय ते माझा प्रत्यक्ष भेटणं. मी लोकांपर्यंत प्रत्यक्ष भेटू शकलो नाही. मी मला आज उद्या चांगलं झालं तर जाऊन भेटून पण माझ्या प्रत्यक्ष परळीच्या मतदारांशी जे मोठे लोक आहेत जेव्हा ज्यांचे संबंध चांगले जे आपले माझ्याशी जुने संबंध पण आहेत मी अशाही लोकांना भेटू शकलो नाही. आणि त्यासाठी मला आज नाही उद्या नाही पण तब्येत अशी झाली की आजही मी ॲडमिट पोझिशनवर आहे. कारण की 3.5 कारण डायबेटिकवालेला किती खराब असतो हा डॉक्टर्स वगैरे सगळे समजू शकतात. तर मला तरी मी डॉक्टर रिक्वेस्ट करून त्यांना ॲडमिटच व्हावं लागतं मला. पण तो एक आमचा जुना फॅमिली डॉक्टर असल्याने तिथं माझ्या भाच्याची किडनी ट्रान्सप्लांट केली होती. त्यामुळे ते डॉक्टर साहेब जुने असल्याने त्यांनी मला फक्त बाहेर कुठं जाणार नाहीत, घरात राहून तिथंच आपलं हे करणार अशा अटीवर घरी सलाईन लिहून दिलेत. त्या घरात सलाईन घेऊन 3 दिवसांना ती 2 तारखेला संध्याकाळपर्यंत मी पुन्हा दवाखान्यात जाऊन ॲडमिट होऊन अशी अटीवर मला त्यांनी
सोडलं मतलब त्यांनी मला हे केलं आहे. पण ते मला हे पण रिस्क आहे, पण तुम्ही प्रत्येक वेळेस त्याचे टेस्ट करा. टेस्टिंगमध्ये जराही वाढ झाली की तुम्हाला तिथं परत यावं लागेल. त्याप्रमाणे आजपर्यंत आतापर्यंत स्थिर आहे. आजपर्यंत त्याच्यात काही नाही. आता उद्या एकदा स्टे झाल्यावर उद्याचे दोन दिवस गेले तर बरं होईल. त्याप्रमाणे हा माझा आपल्याला सगळ्यांना बोलायचा हेतूच आहे की मी 2 दिवसात दिसत नसल्याने काहीतरी चुकीचे चर्चा, चुकीची वार्ता, चुकीचे म्हणणे लोक म्हणत आहेत. पण आम्ही कोणत्याही प्रकारे काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी आम्ही दोघांनी परळी शहराचा विकास करण्यासाठी, प्रगती माझी एवढी अशी असली तरी त्यांचा परळीकरांचा विकास करायचा आणि परळीसाठीच काम करायचं. आणि परळीसाठी आज आपण पर्याय देऊ शकतात. आजच्या परिस्थितीत परळीला पर्याय देण्याचा अनुकूल आपण आहात आणि आपल्याला लोक पर्याय म्हणून निवडतील या आशेवर आम्ही सर्व आपली ताकद, जी काही ताकद आहे ती आम्ही आपल्या ह्याला लावून आमचा प्रचार यंत्रणा पाहिला असेल, आमचं सोशल मीडिया पाहिला असेल, आमचं आपण मीडियाचा सहकार्य आपण केला आहे ते आपण सगळं पाहिलं असता आम्ही कुठेही परळी शहर काँग्रेस किंवा वंचित बहुजन आघाडी कुठेही कमी पडलेली आपल्याला दिसून आलेली नाही आणि यापुढेही दिसणार नाही. फक्त आपल्या माध्यमातून माझं सगळं मतदार बांधवांना, मतदार परळीच्या हिंद हे सांगू इच्छितो की सर्व परळीकरांना आम्ही आपल्या आपल्या उद्याच्या, आपल्या पाल्याच्या, आपल्या मुलाबाळांच्या, आपल्या येणाऱ्या मधला आपल्या मुलाबाळांच्या हितासाठी, चांगल्या परळीची निर्मितीसाठी, भयभीत परळीच्या निर्मितीसाठी, स्वाभिमानी परळीच्या निर्मितीसाठी आपल्याकडे आलेले पाहुणे त्यांना कुठेतरी आपण बाहेर घेऊन जावं, त्यांना कुठेतरी फिरावं, त्यांना कुठेतरी आपली चांगली पर्यायाची दाखवावं. त्यासाठी आपल्या येणाऱ्या पाहुणे किंवा आपल्याकडे शिक्षणासाठी येण्याची ही वाढवावी. तर कारण की आपल्याकडे सुविधा पूर्ण आहे व आपल्याकडे वसतिगृह बांधलेली आहेत, पण तिथं शिक्षणाला कोणी मुलगा नाही किंवा नोकरीला कोणी नाही म्हणून तिथं ते वसतिगृह बंद पडलेले आहेत. ते सगळे वसतिगृह तिथं चालू व्हावे. हे दृष्टिकोन गार्डन चांगलं व्हा, भाजी मार्केट चांगल्या प्रकारचा उभा राहावा, फ्रूट मार्केट चांगल्या प्रकारचा उभा राहावा. जे आपण ट्रॅफिकला कंटाळलो आहोत त्या ट्रॅफिकची चांगल्या परिस्थिती व्यवस्था व्हावी. आपली स्वच्छता, जी घरोघरी स्वच्छता होत नाही, तर आपण 1500 रुपये घेऊन आज स्वच्छता विसरून जाताल. पण त्या 1500 घेतल्याना स्वच्छता विसरल्यानंतर काय परिणाम होतो, दवाखान्यात काय होतं, त्याची आम्ही क्लिप्स व्हायरल केलेली आहेत. तेव्हा स्वच्छता, पाणी, लाईट यासाठी परळी शहर काँग्रेस आम्हाला आमच्यासाठी नाही तरी परळीच्या नागरिकांसाठी, परळीकरांसाठी आणि फक्त परळीकरांसाठीच आम्ही परळीकर म्हणूनच लढत आहोत. त्यामुळे आपण भेटलं नाहीत, आले नाहीत, कुठं नमस्ते गेलं नाही म्हणून हा थोडासा वाद आपण थोडासा ठेवून आपण आपल्या लेकरांबाळांसाठी, आपल्या परळीच्या चांगल्या हितासाठी आपण येणाऱ्या 2 तारखेला पंजा आणि कब्बशी या 2 चिन्हावर, निवडणूक चिन्हावर आपण मोहर मारून आम्हा सगळ्या परळी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजय करावा. तसेच नगर अध्यक्ष यास आपण प्राधान्य देऊन करावं, क्योंकि आपलं आज नहीं बदलेंगे तो कभी नहीं बदलोगे. हे डायलॉग तर झाले, पण तुम्ही आज बदलून दाखवायची ताकद तुमच्यात आहे, आमच्यात येऊ शकत नाहीत. आम्ही आपल्यासाठी किती बिमार असलो, किती आजारी असलो, किती असलो तरी आपल्यासाठी लढू शकतो आणि त्या लढण्यासाठी आम्ही आपल्याबरोबर सक्षम आहेत. तेव्हा आपण आपलं एक मत यावेळेस काँग्रेस आणि बहुजन आघाडीला द्यावं ही आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करीत आहोत.
काही प्रश्न असेल तर घेऊ साहेब. कबशी काही ठिकाणी अपक्षांची सुद्धा आहे, पण वंचितचे जिथं असेल तिथं काय. एक आणखीन एक विषय होता, तो थोडा मला सांगायचा होता. काल तळावर काहीतरी एक खासदार साहेबाची हुज्जत झाली आहे. ते होणं म्हणजे बरोबर नाही, ते चुकीची बाब आहे. ठीक आहे, समाजाचा विषय प्रत्येकाला समाज असतो, ते आपले आपले विषय असतात. ते काय कुठं राग असेल, पण तो समाजाचा राग म्हणून असा तो विषय नव्हता. मला असं असं करायला नको हवं होतं. आणि मराठा महासंघ मराठा समाजासमोर त्यांचे जितकेही मेळावे निघालेत, जितकेही आंदोलन निघालेत, जितकेही जे काही निघालेत, त्यात मुस्लिम समाजाने खंबीरपणं त्यांच्याबरोबर उभं टाकलेले आहेत. त्यांचंच नाही, ओबीसीचेही निघाले असेल तर त्यांच्याबरोबर मुस्लिम समाज उभा टाकला. मुस्लिम समाजाला आपल्याला काय मिळतो त्याच्यामुळे मुस्लिम समाज नाराज नाही. मुस्लिम समाजाला काय मिळावं हा त्यांचा विषय. आता मुस्लिम समाजाला नगराध्यक्ष पद मिळत असेल आणि त्याने तो दिलं नाही, हा त्यांची चूक आहे. मिळत होतं ना. तुम्ही जर युथ आघाडी केली असती तर 100-200% सीट पक्की होती, पण नाही दिलं ते त्यांचा विषय राहिला. पण मुस्लिम समाजाला त्याबद्दल हे अनावर नाही, काही नाही. तेव्हा अशी काही आता आधी अपप्रचार असा होऊ लागला की बाईला उभं केलं तर मॅनेज करून उभं केलं. आता मला आत्ताच मी घरातून निघू लागलो, मला कोणी सांगितलं की भाई बहीणने भाद्रपद दवाखाने भेज दिले. उभं करणारी तेच, पाठवणारे तेच, आता लढवणार. आणि त्यासाठी जेलमध्ये गेलो, त्यासाठी दवाखाना असून सुद्धा तुमच्यासाठी लढत आहोत. आम्हाला आर्थिक मदत कुठूनही नाही, तरी आम्ही लढत आहोत. आमची जितकी ताकद आहे, आमच्या जितका खिशात ताकद आहे, त्या हिशोबातून आम्ही करत आहोत. तेव्हा आपण सर्वांनी परळीकरांनी आपल्यासाठी आम्ही उभं टाकलेलो आहोत, म्हणून आपण ह्याचा विचार करून. हाय, नो क्वेश्चन. यापुढे आता तुमची प्रचाराची रणनीती कशी राहील? प्रचार आमची पूर्ण जे आहे त्या पद्धतीत चांगलं राहील. येणं जाणं किंवा काहीतरी लोकांमध्ये गैरसमज झालं ते आपल्या कार्यकर्ता ह्यांचा तो झालंय. आता कोण संध्याकाळ शक्यता नाही काही सभा व्हायची. करूच प्रयत्न काय करायचे. आमची स्वतःची सभा आहे 11 वाजता. तर मला दाखवायची गरज नाही. आपण काय आहे ते कोणालाही दाखवायची गरज नाही. बिमार आदमी बिमारच आहे. पण इथं कसं आहे, सवनारगी एक लोहारगी, एक चुकीची वर्धा वाहा केली की ती होती. त्यालाही आपण त्याला हे देऊ नये म्हणून आणले. ते ह्याच्यासाठी नाही, सगळ्याला आपण सगळे त्याच्यासाठी ती दाखवणे गरजेचं. वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत आहे, तर प्रकाश आंबेडकर नाहीतर कोणी मोठे त्यांचे नेते सुजाताई पण येणार होते कालच, पण ते आमचं मिस झालं म्हणून ते राहिलं सगळं. ते झालं तर परवा दिवशी. पण लातूर दवाखान्यात गेलं की त्यांना काय म्हणे, मी त्याला म्हणलं मला गोळ्या दे 2-3 दिवसासाठी आणि बघू नंतर. ते म्हणलं मी काहीच नाही, तुम्ही तुम्ही मल्टी हे शुगर आहे, BP आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मल्टी सर्व्हिस हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. तात्काळ आत्ताच जावं लागतं. ते जे जम्प होऊ लागलं क्रिटॅन्या, त्याच्यामुळे तुम्हाला जावं. त्याच्यामुळे मग ते सभा विभा सगळी डोक्यातून काढली होती त्यावेळेस. प्रभाग 3, 6, 11, 14 याचं वोटिंग प्रक्रिया, मतदान प्रक्रिया थांबण्याची मतलब स्थगित आहेत. मतलब ते रद्द झालेत. त्याची नवीन प्रक्रिया सुरू होऊन निवडणूक होईल. त्याची नवीन प्रक्रिया होऊन सुरू होईल. ती 4 तारखेपासून त्याचा अर्ज भरणे, ते करणे, 20 तारखेला त्याचा निवडणूक होणे आवश्यक आहे. त्याचं आहे. आमच्यापेक्षा तुमच्याकडे जी माहिती जास्त